जगात आजवर अनेक जादूगार आले. काही पुस्तकात होते, काही सिनेमात होते, काहींनी गोष्टी गायब केल्या तर काहींनी प्रकट केल्या. पण आजवर एवढे जादूगार एकत्र येऊन डान्सच्या जादूचा अद्भुत प्रयोग कधीच बघायला मिळाला नव्हता, जो पहिल्यांदाच होतोय चेटकिणीच्या या महालात. काल काही डान्सच्या जादूचे थक्क करणारे प्रयोग झाले. 3, 2, 1, go! चल फिरवूया छडी जादूची आणि गाजवू आता मंच हा, जिंकून घेऊ जग सारे. आणि आज पुन्हा होतील आणखी काही अद्भुत प्रयोग. तर सुरू करूया डान्स महाराष्ट्र डान्स जादूगार, डान्स महाराष्ट्र डान्स जादूगार. डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर. हाय हॅलो. काय नाव आहे तुझं? माझं नाव इशिता बरवड आहे. इशिता बरवड इशिता बरवड इशिता. इशिता बरवड. ओके इशिता, बोलू मी आता? तुझ्या बरोबर कोण आलाय? माझ्या बरोबर माझी मम्मी, माझे मामा, माझी फ्रेंड अंकुशिका आणि मी. सो मामा आणि मम्मी. फ्रेंड कुठे? ती बाजूला उभी आहे. हं? कोणाच्या बाजूला? माझ्या. आम्हाला नाही दिसत आहे. ती तुम्हाला नाही दिसणार, फक्त मलाच दिसणार, का? कारण की ती भूतनी आहे म्हणून. कोण आहे? भूतनी आहे? भूतनी. भूतनी म्हणजे चेटकीण? हो. म्हणजे आमची चेटकीण तुझी मैत्रीण आहे? नाही, मग ती वेगळी आहे. तुझ्याकडे एक वेगळी चेटकीण आहे? हो, तिचं नाव अंकुशिका आहे. माझ्याकडे माझा पर्सनल मेकअप मॅन आहे, हेअर ड्रेसर आहे, आणि तुझ्याकडे चेटकीण आहे? हो. अगो अंकुशिका, किती दिवसानं भेटलीस ग मला तू अंकुशिका. अगो ये गो बाई, गळा भेट घे गो माझी. अगो केवढी बारीक झाली आहेस तू. तिचं नाव अंकुशिका आहे बर का. हा, आणि माझं नाव नकुशिका आहे. आम्ही दोघी जणी बहिणी आहोत, माहितीये का, पाळण्यातली. अगदी जुळ्या आहोत आम्ही बहिणी दोघी जणी. अंकुशिका, किती दिवसानं भेटलीस ग. ह्या टोळी बरोबर काय करतेस तू? अगो बाई, तुझी पण मैत्रीण आहेस तू. बाई, लांब राहो जरा तिच्यापासून, मला अजिबात नाही आवडत ती. नाचते चांगलं पण बोलते फार ती. हा, तुला माहितीये का, तुम्हाला झोंबिवलीच्या आम्ही जत्रेमध्ये हरवलेल्या दोघी जणी आहोत. चल चल घरी नेते ती तुला. ते बघ तिथे घर दिसतंय का, त्या घरात नेते. त्या नागराज मंजुळेच्या काळ्या चिमणीचं चांगलं सूप बनवलंय, आणि गांडुळांचं चांगलं असं नूडल्स पण केलेत मस्त मच्छी. चल जाऊया, चल नेते तुला मी. ए नाच गच्चे मुरडे जरा चांगलं, कळलं का? हे चल बाई, चल चल देते तुला तिकडे. ये ये ये, हात धर माझे. आता इथे बसते. ए ए ए घुबडा उठ. अंकुशिका आले, एवढी माझी मैत्रीण, माझी बहीण लहानपणाची. हा बाजूला हो. हा बस ग इथे. अगं एवढी टोणकण उडी मारू नको. अगं कुठे गेली? खाली बस. बस बस बस. उड्या मारते, तिला उड्या मारायची फार सवय आहे. हा, माझी बसल्याशिवाय तू बसायचं नाही. त्याला गुदगुल्या करू नकोस. हा अंकुशिका, बोटाने चाळे करू नकोस. गप्परा. चला सुरू करा लवकर. इशिता इशिता, जाऊ दे आता. आता तू नाचणार आहेस की नाही? कुठला नाच करणार आहेस? मी कंटेम्पररी करणार आहे. कंटेम्पररी करणार आहे. मग आपण सुरू करायला सांगूयात? हो. चला तर मग, करले का राडा, करले का धुरडा.
अरे अगं अंकुशिका काय करतेस त्याला? शिटी वाजवू दे, थांब. हा वाजव शिटी, वाजव शिटी, वाजव. अरे वाजव शिटी. वा 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 संदीप वा. पाठक मस्त 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 मस्त. थँक्यू. बरं तुला माहिती आहे का इशिता, हां, जादूचा जर दुसरा कुठला चेहरा असेल तर तो हा आहे. थँक्यू सर. अप्रतिम अप्रतिम रावस परफॉर्मन्स होता. रावस. थँक्यू. किती वर्षाची आहेस तू? माझं वय 7. तुझं वय 7 आहे. आणि तुला माहिती आहे का, तुझा फक्त चेहरा नाही, तुझं जे शरीर आहे, तुझी जी देहबोली आहे ती पण अभिनय करते. अप्रतिम अप्रतिम. आता आय थिंक सोनाली ताईला थोडं बोलू देऊया. बोलती बंद केली आहेस तू माझी. मला अजूनही शहारे आलेत, कारण काही वेळेला आपण निशब्द होऊन जातो काहीतरी बघून, आणि तसा तुझा हा परफॉर्मन्स होता की मी ॲब्सोल्युटली स्पीचलेस झाली आहे. मला असं वाटतं की आपण पहिल्या दिवसापासून म्हणतोय की हा शो नुसता डान्सचा शो नाही, हा जादूचा कार्यक्रम आहे, हा जादूचा कार्यक्रम आहे. तर ती जादू काय आहे, काय आहे, लोक विचारत होते आम्हाला. तर ती जादू काय आहे ना, त्याचं तू उत्तर आहेस. थँक्यू. एक डान्स असतो तो छान होतो, एखादा उत्तम होतो, एखादा सर्वोत्तम होतो, पण त्याच्या पलीकडे जाऊन जो होतो ना, ती जादू असते. थँक्यू. आणि इशिता, मला खूप आनंद होतोय, खूप अभिमान वाटतोय की आमच्या शोमध्ये असे जादूगार आहेत. थँक्यू. सो आता आणि जादूचे पंख हिला मिळण्याची गरज काय आहे? आहे का गरज? तुला ते जादूचे पंख का पाहिजेत? हा, तुला हे पंख का पाहिजेत मग? कारण की मी सांगत आहे की मी पण काय स्वतःची तारीफ करू, मला पण नाही समजत आहे. अगं तारीफ नाही, पंख का पाहिजे हे सांग. नो मॅडम, नो 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 नो. तुम्ही स्वतःची तारीफ करा, आम्हाला ऐकायची आणि भरभरून करा. सांगा आम्हाला का हवेत तुम्हाला हे पंख? कारण की मीच हा शो जिंकू शकते. माझ्यामध्ये एवढा टॅलेंट आहे आणि सगळे पण असे आहेत जे चांगलेच करतात, पण मला वाटतं मी सगळे स्ट्रॉंग आहे डान्समध्ये त्यांच्यापेक्षा, म्हणून मला हे पंख हवी आहेत. आता नाही एवढं मी ऐकू शकत नाही, मी चालले घरी. एक काम करूया आपण. आता अंकुशिका ही आमच्या चेटकिणीला दिसते, आम्हाला तर काही दिसत नाहीये. बापरे. म्हणजे सोनाली तुझ्या बाजूला उभी आहे ती. अगं तिथं काय करतेस बरो? तिकडे मी आहे ना, मी आहे. काय आहे? वशिला आहे. काय ती जर आता इकडे असेल तर तुमच्या दोघांच्या मध्ये आली? सोनाली आपला वशिला आहे, काय नाही करणार. अंकुशिका जा तिकडे, नकुशिकाच्या शेजारी जाऊन बस. नाही. जर ती खरंच आपल्यामध्ये असेल तर बघू, ती बजर दाबू शकते. हे चॅलेंज दाखव, टॅलेंट. तुझ्या डान्सच्या जादूने तू बदलून टाकलीये दुनिया. चल फिरवूया छडी जादूची आणि गाजवू आता मंच हा. जिंकून घेऊ जग सारे, गेली छू करू दुनियेला. डान्स महाराष्ट्र, डान्स जादूगार. डान्स महाराष्ट्र, डान्स जादूगार. डान्स महाराष्ट्र, डान्स जादूगार. डान्स महाराष्ट्र, डान्स जादूगार. थँक्यू मॅम. मगाशी तिला आम्ही जेव्हा जादूचे पंख देत होतो तेव्हा तुम्ही भावूक झालेलात. माझं स्वप्न आहे मॅडम ती खूप समोर जावी डान्समध्ये. आज संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर तर ती आलीच आहे, आणि मला माहिती आहे, मला खात्री आहे की या मंचावरून ती खूप पुढे जाणार आहे. पण तुम्हाला कधी वाटलं की ती डान्स करू शकते? ती वयाच्या 1 वर्षाची होती तेव्हापासूनच जसं कारमध्ये कधी गाणं लागलंय तर ती प्रत्येक बीट पकडायची. त्यावर मला वाटायला लागलं की हिच्यात काहीतरी डान्ससाठी आहे, आणि मी त्यामुळेच तिला वयाच्या 2 वर्षापासूनच डान्स क्लासला 2 वर्षाची असता प्रयत्न करत होती. पण सर्वजण तेच बोलायचे की जोपर्यंत 5 वर्षाची होत नाही तोपर्यंत आम्ही तिला देणार नाही. पण मग हळूहळू 2.5 वर्षाची जेव्हा झाली मग ते म्हणाले ठीक आहे आम्ही तिला बघतोय कशी करते ती डान्स. त्यांनी बघितलंय आणि तिला मग त्यावेळेला क्लासला
परमिशन दिली त्यांनी यायला. हे कुठल्या वर्षी? 2.5 वर्षाची. 2.5 वर्षाची. आणि कुठल्या गावचे तुम्ही? आम्ही तसं प्रॉपर नागपूरचं, पण मी फक्त हिच्या डान्ससाठी, हिला डान्समध्ये समोर न्यायसाठी 2 वर्षापासून पुण्याला शिफ्ट झालेली आहे. तुम्ही आता केवळ तिच्या डान्सच्या Dance पॅशनसाठी पुण्याला शिफ्ट शिफ्ट झालात. आणि तिचे बाबा? तिचे पप्पा नागपूरला असतात. अच्छा, मग ते नागपूरला आणि तुम्ही इकडे. सो हा सॅक्रिफाईस त्याग करताय तुम्ही तिच्या डान्ससाठी फक्त. वा. सो या तिच्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही आलात, खूप खूप मनापासून आभार आणि दोघांचंही खूप मनापासून अभिनंदन. थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. ऑल द बेस्ट इशिता. काय जादुई पोरगी होती. ए नकोशी चटकीन, असे 101 पोरं या मंचावर ना मी आणणार आहे इथं तुझी वाट लावायला, कळलं? अंकुशिकामध्ये बसले हे विसरू नकोस. हा, अशी बोट लावायला लावीन ना, डायरेक्ट घरी पळशील इथून, कळलं ना? आणि ऐक, हे सगळं कुणी उभारलंय? हे कुणाचं घर आहे? चटकिनीचा महाल. चटकिणीचा महाल आहे. हो. आणि याच्यातला जो मुलगा मुलगी बेस्ट असेल तोच मला मुक्त करणार आहे, हे विसरू नको. नेक्स्ट नेक्स्ट. अगं नको बोट. हॅलो, नमस्कार नमस्कार नमस्कार. कोण आलंय? रूपा. रूपा. आणि काय ही वेशभूषा, काय खास? थँक्यू. थँक्यू काय? कुठला नाच करणार आहेस? गोंधळ. हा 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 हा, वा 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 वा. आणि तुझं वय काय रूपा? 7च्या पुढे. 7च्या पुढे? म्हणजे? म्हणजे म्हणजे 8. 7च्या पुढे म्हणजे 8. म्हणजे आपण हे ओळखायचं होतं का? नाही, 7च्या हा, पुढे? एवढी साधी गोष्ट आपण ओळखू शकलो नाही. अच्छा. 7च्या पुढे 8च असतं ना, हो की नाही? मग ते मांजर म्हणजे अंकुशिकाच आहे, हात नका लावू त्याला. आणि ऐक, चांगलं ते घुबडाच्या पंखांवर निरोप पाठव, पोचलीस की नाही ते. काश्मीर भाऊ, सोनाली मॅडम, तुमच्या लक्षात येत नाही आमची जी कृपा आहे का नाही, ती डान्स करणार आहे पण ती घाबरलेली आहे. कुणाला? इथं चेटकीन बसली ना, तर ती चेटकीन जोपर्यंत हित आहे तोपर्यंत आमची कृपा अशी बिनधास्त नाचणार नाही हो. काहीतरी जादू करा आणि या चेटकिनीला गायब करा. असं म्हणतोस होय? मला तर असं वाटलं चेटकिणीला गायब करण्याकरताच ही देवीचा गोंधळ घालणार आहे इकडे. हो, बापरे, देवीचा गोंधळ. देवीचा गोंधळ. मग मी जाते बाई आपल्या माझ्या घरामध्ये. आई, देवीचा गोंधळ. कसा गोंधळ उडालाय. हा. असंच पाहिजे, असंच पाहिजे. चला मग आपण सुरू करूया. येस. चला तर मग हाणा स्टार्टर आणि उडू द्या बार. साऱ्या या जगाला तू संजीवनी देते. उग्र रूपा मागे सुद्धा वात्सल्य वाहते. तुझ्या कृपा दृष्टीचे मी दान मागते. गोंधळ मांडिते ग आई, गोंधळ मांडिते. झालीची वावर पुरती उदार धावती तुझी लेकर. सांभाळ दयाला आई, सारी तुझ्यावरी जमरार. आई गंगाबाई, आई गंगाबाई, आई गंगाबाई, आई गंगाबाई, आई गंगाबाई. हे संकट भारी तुझी तारी भक्तांना माते. उभी राही तू सदा पाठीशी अभय सर्वदा रे. शेवटची ही वाट चालण्या, शेवटची ही वाट चालण्या शक्ती आम्हाला दे, शक्ती आम्हाला दे. आई गंगाबाई, आई गंगाबाई, आई गंगाबाई, आई गंगाबाई, आई गंगाबाई. मस्त. हा, कसा झाला डान्स? तुम्हाला कसा आवडला? तुम्हाला कसा आवडला बोलून मला कसा टाकलं. आवडला? आम्हाला कसा, म्हणजे आता तिने काही सोडलंच नाही. आम्हाला वाटलं? आवडला हे म्हणावंच लागणार आहे, कारण तिने प्रश्नातच कसा आवडला असं म्हटलंय. खरं सांगू का, की
खोटं सांगू? खरं. खरं? मला खूप आवडला. थँक्यू. वेलकम. बरं कृपा, आता मला सांग की डान्सच्या पलीकडे तू काय काय करतेस? डान्सच्या पलीकडे मी फोक करते, वेस्टर्न करते, लावणी पण करते. हे तू डान्सच्या पलीकडे करतेस? हे डान्सच्या पलीकडे करतेस आणि मग डान्सच्या अलीकडे काय करतेस? अलीकडे हा, अलीकडे मला समजलं नाही. समजलं. तुला समजलं थोडं नाही? सोप्या भाषेत सांगू का? म्हणजे तू डान्स सोडून बाकी तुझ्या खऱ्या आयुष्यात काय करतेस? मी शाळेत जाते, शाळेहून आल्यावरती क्लासला जाते आणि सकाळी शेती करते पप्पा सोबत. काय करते? शेती. हा. शेती करतेस? हा. अय्या, शेती करते म्हणजे तुमच्या माहितीसाठी दोघांसाठी सांगतो, ती आमच्या महाराष्ट्राची कृषी कन्या आहे. क्या बात आहे. हा. तुला या वयात शेती करता येते, कळतं? काय काय कळतं आम्हाला सगळ्यांना सांग बाबा. पहिल्यांदा नांगरणी करतात, हा. मग पेरणी, हा. आणि मग बी पेरल्यानंतर ते मोठं होण्यासाठी पाणी घालतात. घालतात, हा. आणि मग पाणी घातल्यावरती खतपाणी. ते मोठं होतं, हा. मग खत पाणी फवारणी हा. असं करतात. मग हा. त्याची कापणी करतात, कापणी केल्यावरती बाजारात विकतात. वाव, हे सगळं तुला आत्तापासून येतं? हा. कशाची शेती करता तुम्ही घरी? बाजरी, हा. ज्वारी, सोयाबीन. सोयाबीन. वा वा, वा. आणि कोणाबरोबर करतेस तू शेती? पप्पा. पप्पांसोबत शेती करते? पप्पा शेतकरी आहेत? मग आता पप्पांशी बोलूया आपण. मग बाबांना द्या की मग माईक. बाबांना द्या माईक. बाबा या, तुम्ही स्टेजवरतीच या. नमस्कार. 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 आपलं नाव? सर मी दीपक वाकचौरे. अच्छा, सो तुम्ही शेती करता? हो. आणि मुलीला रोज सकाळी शेती करायला घेऊन जाता? मदत ती स्वतःच येते. ती स्वतःच येते? क्या बात आहे साहेब, तुमचे मनापासून आभार. एकतर तुम्ही मुलीला कलेमध्ये प्रोत्साहन देताय म्हणून, आणि दुसरी गोष्ट की तुम्ही तिला शेती शिकवताय म्हणून. कारण भारत हा शेतीप्रधान देश आहे. हो. आणि सगळे म्हणतात की आपली पाळंमुळं विसरायला नको. हो. तर आपण फक्त म्हणतो, पण हा खरा आपला महाराष्ट्र आहे असं मला वाटतं. बरोबर आहे. हा जो इथे उभा आहे तो. आणि हे संस्कार जर का, शेतीचे संस्कार जर का तुम्ही तुमच्या मुलीवर करत असाल तर खरंच हॅट्स ऑफ टू यू. आणि खूप खूप आभार. खूप साऱ्या आईबाबांनी तुमच्याकडनं शिकावं, इन्क्लुडिंग मी, असं मला वाटतं. आणि यू आर लकी की तुझ्याकडे असे बाबा आहेत जे तुला शेती करायला लावत आहेत, तुला शेतामध्ये घेऊन जात आहेत, आपली पाळंमुळं त्याच्याशी जोडून ठेवत आहेत तुला. आणि मला याचा खूप अभिमान वाटतोय आज तुला आणि तुझ्या बाबांना इथे पाहून. काश्मीर भाऊ, पण आता माझं कसं आहे, जिव्हाळ्याचा विषय, मी पण गावाकडचा आहे, शेती, आपली कृषी कन्या, तर मला असं वाटतं की मला तिथं जावंच वाटायला, तिला भेटायला. जा जा. आणि मला काहीतरी सुचलंय ह्या पोरीकडे बघून. कृपा, कशी आहे ग तू? मस्त. अलीकडे शेती करते, पलीकडे डान्स शिकते आमची कृपा. आणि डान्स कुठून शिकलाय माहिती का? माझा असा अंदाज आहे, आमची जी कृपा आहे ती जेव्हा पीक असं बहाराला येतं का नाही, ज्वारी बाजरीची अशी कंस वाऱ्यावर डोलायला लागतात, तो जो डान्स आहे ना, तो जो रिदम आहे ना, तो पकडलाय आमच्या. आणि कसं आहे, शेतामध्ये काय तुम्हाला हाय हिल सँडल जे असतात ना, त्या तटातट तुटतात. त्याच्यामुळे बघा आमची कृषी कन्या ही ढेकळामध्ये चालू शकते. वा. आणि ढेकळामध्ये डान्स सुद्धा करू शकते. कसा? आपल्याकडे धसकट म्हणते, धसकट. धसकट आहे राव हे पोरग. धसकट हा शब्द कुठून आलाय माहिती मंडळी तुम्हाला? धसकट म्हणजे ज्वारी जेव्हा येते पीक आणि त्याची कापणी होती आणि त्याच्यानंतर जे राहतं का नाही ते धसकट असतं काळ्या मातीत. आणि जेव्हा तुम्ही चालतात आणि ते जेव्हा बोटामध्ये घुसतं आणि रक्त येतं, तेव्हा कळतं शेती काय असते. वा वा. तेव्हा कळतं शेती काय असतं. तर मला 2 ओळी सुचल्यात भाऊ, म्हणू का आपल्या समध्या शेतकऱ्यांसाठी? मंडळी, जो फक्त पीक नाही तर माणसं जगवतो तो शेतकरी. वा. जो फक्त पीक नाही तर माणसं जगवतो तो शेतकरी. जो काळ्या मातीत निळं आभाळ आणतो तो शेतकरी. क्या बात. जो जगाचं पोट भरतो पण त्याच्या पोटाचा विचार करत नाही तो शेतकरी. आणि जो दैवी निसर्गाचा खरा वारकरी तो शेतकरी.
खरा वारकरी तो वा शेतकरी. वा 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 मस्त 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 मस्त. त्याच्यामुळे आपल्या भारत देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये असे शेतकरी आपल्याला लाभलेले आहेत जे फक्त पीक नाही तर टॅलेंट पण उगवतात. वा क्या बात आहे. वा 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 वा. वा. थोडं मी त्या साईडला जातो कारण आपला महाराष्ट्राचा शेतकरी आहे हो. आणि आत्ता त्यांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू सुद्धा आहेत आणि जी आतापर्यंत त्यांनी मुलीसाठी स्वप्न बघितलीत ती त्यांच्या डोळ्यामध्ये आहेत. त्यांना विचारायला पाहिजे आपल्याला या मंचावर आल्यानंतर, कारण कसं आहे काळ्या मातीतल्या माणसालाच काळा विठ्ठल दिसतो. आमचा डान्स, महाराष्ट्र डान्सचा जो मंच आहे आणि झी मराठी आहे त्यांनी आम्ही असे हिरे हुडकून काढलेत आमच्या चॅनलनी. तुमची आत्ता काय भावना आहे आम्हाला फार जाणून घ्यायची. श्री जी मराठीच्या निमित्ताने माझ्या मुलीचे स्वप्न होतं, तिसाठी हे स्वर्ग झालं. वा. जास्त बोलता येत नाही मला. नाही, बोलायची गरजच नाही आहे. तिच्या माध्यमातून आम्हाला सगळं काही दिसलं. डोळे सगळं काही बोलतात. धन्यवाद तुम्ही इथं आल्याबद्दल. आणि तुम्ही जे तुमच्या आयुष्यामध्ये पेरलंय ते डावलानं पीक उभं आहे तुमचं. तर कृपा अशीच छान छान डान्स करत राहा आणि आयुष्यभर लक्षात ठेव तुझ्या वडिलांचा आम्हाला सर्वांना खूप अभिमान वाटतोय आणि तुलाही वाटत राहू दे. मला असं वाटतं की प्रत्येक मुलीच्या बापाचा अभिमान असतो, मान असतो, सन्मान असतो त्याची मुलगी. तर मी तुझ्या वडिलांनाच विनंती करीन की जादूचे पंख प्लीज तिला द्या आमच्या वतीने, कारण तुझ्या डान्सच्या जादूने बदलून टाकलीये दुनिया. चल फिरवूया छडी जादूची आणि गाजवू आता मंच हा. जिंकून घेऊ जग सारे, गिलगिली छू करू दुनियेला. डान्स महाराष्ट्र, डान्स जादूगार. डान्स महाराष्ट्र, डान्स जादूगार. डान्स महाराष्ट्र, डान्स जादूगार. डान्स महाराष्ट्र, डान्स जादूगार. चला तर मग कोण असणार आहे पुढचा जादूगर? वा 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 वा. नमस्कार. नमस्कार. काय नाव आहे तुझं बाळा? माझं नाव ध्रुव गिजे. ध्रुव, हे केसांचं काय केलंय सास? अरे मी केसाला कलर लावलाय. अय्या. स्मार्ट बॉय दिसतो तो, स्मार्ट बॉय. आपले टी शर्ट काढताना टी शर्टचा रंग लागलाय. परमनंट आहे का नुसतं आत्ता तात्पुरता आहे? नाही ना आताच. आताच आहे. मग धुतले केस की जाणार? हा धुतले तर जात. बरोबर. ध्रुव, तुझ्यासोबत कोण आलंय आज? आई आणि बाबा आले. आई आणि बाबा आहेत. नमस्कार. नमस्कार. कुठून आहात तुम्ही? आम्ही दापोलीचे आहोत, रत्नागिरी दापोली. अच्छा, रत्नागिरी दापोली. तर काय जादू आणली आहेस आज मंचावर? दाखवणार ना? हा दाखवणार. सुरुवात करायची का मग? हा. चला तर मग हाणा स्टार्टर रन उडू द्या बार. नमस्कार. प्लीज सीट बेल्ट बांधून बसा. मम्मी पप्पा सेंटी चालली मुलगी लाडी. हळदीला मामानी आणली हिरवी साडी. मागोला हा पिवळा आज पब्लिक येडी. नागेचा आवाज म्हणजे गळती काळी. बट आय वॉन्ट टर्मरिक आणि एवढी वाडी. आय वॉन्ट टर्मरिक आणि एवढी वाडी. पोरं बी अवली, बाया बी लवली. स्टॉक काढा आता एवढी बॉडी. कशाला ताराच प्लास्टिकचा गलास चटा चटा वाडा एवढी बॉडी. खाईत नवरा मनाला आवरा सर्वांनी सांगा एवढी बॉडी. प्रेमाच्या दुनियेत हनीमून थंडीत तोवर थांबा एवढी बॉडी. एवढी बॉडी, एवढी बॉडी, एवढी बॉडी. आय वॉन्ट टर्मरिक आणि एवढी बॉडी. आय वॉन्ट टर्मरिक आणि एवढी बॉडी. आय वॉन्ट टर्मरिक आणि एवढी बॉडी. आय वॉन्ट
अय्या. अरे एवढी बॉडी काय काय लिहिलंय काय ते बॉडीवर हा? आय वॉन्ट टर्मरिक. I want turmeric आणि एवढी बॉडी. आय वॉन्ट टर्मरिक एवढं लिहिलंय त्याच्यावर. नाही टर्मरिकच लिह. टर्मेरिक लिहिलंय बॉडीवर. हा. म्हणजे काय रे? मी सगळ्यांच्या बॉडीवर टर्मरिक लावलं. स्वतःच्या बॉडीवर टर्मरिक लावलंय, सगळ्यांच्या थोडी. पण टर्मरिक म्हणजे काय? टर्मरिक म्हणजे हळदी, जे आपण लग्नात यूज करतो, नाचायला यूज करतो. वा वा, म्हणजे तुला माहितीये टर्मरिक म्हणजे काय? मला असं नुसतंच गोंधळून आणलंयस. नाही लई हुशार दिसतोयस पोरा. थँक्यू. आहेच. बापरे, आणि काय तो धिंगाणा डान्स एकदम. मला तर आधी वाटला बाबांचा शर्ट घालून आला की काय. माझा शर्टच आहे. ए ते राहू दे, इकडे बघ. टर्मरिक बॉडी. बरं ऐक, मी काय म्हणते ते ऐक. तू आता म्हणाला असता टर्मरिक बॉडी. आमच्याकडे ना ती भूत आहेत ना, भूत, ती पिझ्झे बर्गर खाऊन चांगली अशी जाडजूड झाली, तर त्यांच्या बॉड्या टर्मरिक बनवायला येशील का रे? येणार ना मी. मग चल आता वर येत आवडतो. कुठून? इथून इथून ये बा, इथून दरवाजा इकडे इकडे इकडे. दरवाज्यात जा बरं. हा, जा तिकडनं जा. ये तुला दाखवते, ये इकडे. भूत दाखवते, ये. तेव्हा तिकडे जा. वा. कुठे? अरे काय झालं? काय झालं? काय झालं? वर का नाही गेला? एवढे घाबरलास ध्रुव? घाबरलास? इथे भूत आहे, दाखवते, ये. नंतर I want turmeric आणि एवढी बॉडी. अरे ध्रुव, मला झालं वाटलं तर तू जाशील असं एकदम स्ट्रॉंग हिरो आहेस तू. घाबरला. ठीक आहे, मग मला असं वाटतं पुढच्या वेळेला तुला वर जाता येणार आहे की नाही बघतो बघतो ना. बघतो मी. मला काय वाटतंय, आता तू तो टी शर्ट घालूच नकोस. चालेल. नाही. चालेल. त्या टी शर्टच्या ऐवजी तुला काहीतरी वेगळं दिलं मी घालायला, तर घालशील का? हा मी घालणार. ध्रुव, तुझ्या डान्सच्या जादूने बदलून टाकलीये दुनिया. चल फिरवूया छडी जादूची आणि गाजवू आता मंच हा. जिंकून घेऊ जग सारे, गेली छू करू दुनियेला. डान्स महाराष्ट्र, डान्स जादूगार. डान्स महाराष्ट्र, डान्स जादूगार. डान्स महाराष्ट्र, डान्स जादूगार. डान्स महाराष्ट्र, डान्स जादूगार. धिन्ना 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 धिन धिना. धिन्ना 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 धिन धिना. धिन्ना. नमस्कार. नमस्कार. काय नाव आहे तुमचं? निधी गणेश बागेरे. अरे वा, आणि काय वय आहे तुझं? माझं 7 वय. 7 वय. आणि कुठल्या गावची तू? नाशिक. नाशिकची आहे. बर 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 बर. काय आणलंय हातात? माझी ओढणी आहे. ओढणी आहे. हा. डान्स मध्ये वापरणार आहेस? हा. कुठे डान्स करणार आहेस? चंद्रा. चंद्रा. अच्छा, कोण आले बरोबर? माझी बहीण आली आहे. बहीण आली आहे. हा. इकडनं मला दिसतंय. थोडा माईक खाली घे, स्माइल कर. किधर गए दात? दात माझे तुटले. तुटले? मग टाकून दिलास दात. काय केलंस मग? टाकून नाही दिला, मी तुळशीत टाकला. काय? तुळशीत टाकला. का? मग तुळशीला सांगितलं ना आपण, कारण की दात स्ट्रेट येऊ दे तर स्ट्रेट येऊन देतो. अच्छा, मग तुळशी देते का दात? हा. कळलं. संदीप, तू तुझे दात तुळशीमध्ये नाही टाकलेस. माझ्यासारखे हवेत तुला दात? मला स्ट्रेट हवे. स्ट्रेट हवेत? हा. मी लहानपणी काय केलं होतं माहिती का? तुळशीचं झाड मला पटकन मिळालं नाही, मग वडाचं झाड होतं मोठं. तिथेच तो मी दात टाकला, तर पारंब्या आल्या साधारण. पण तू गोड दिसते त्याच्यामुळे. माहितीये? थँक्यू. वेलकम. चला तर मग हाणा स्टार्टर आणि उडू द्या बार.
या मस्त किती छान केलंस तू. मला खूप आवडलं की तू लावणी आणि हिपहॉपचं मिक्सचर केलंस आणि मध्ये मध्ये लावणी करत होती आणि मग मध्ये मध्ये हिपहॉप करत होतीस. 7 वर्षाच्या मुलीला मी नथ घालून इतकं कॉन्फिडेंटली आणि त्या नऊवारीमध्ये वगैरे इतक्या कॉन्फिडेंटली नाचताना मी कधीच नाही पाहिलंय. पण आमच्याकडे हा संदीप दादा जो आहे ना इकडे, हा एक उत्तम नर्तक आहे. तुला माहिती आहे का, खूप छान डान्सर आहे. तर तुझी जी एखादी स्टेप आहे ती तो आम्हाला इथे करून दाखवणार आहे. तर संदीप दादा प्लीज डू दी ऑनर्स, प्लीज तुम्ही जाऊन. मी हो हो, ही अशी जी अशी ती अशी असं असं ते लोळून असं वरती यायचं वगैरे वगैरे. ते शक्य नाही. चला चला. कशी कशी स्टेप आहे ती? बिना हातची जायची. हा निधी निधी, तो बिना हातचा गेला की हातचा व्हायचा. हो, लोक म्हणतील हातचा गेला. हातचा गेला. चक्रासन करा आधी. सावकाश बर का संदीप, यावेळेस तुळशीत जरी टाकलेस जात तरी परत येणार नाहीत. आणि ते गेले. ही पॉप करताना नजरत लागेऊनी अवतरली सुंदरा चंद्रा. ठीक आहे, असं कंबरड गेलं. निधी, आमच्याकडे की नाही जादूचे पंख आहेत आणि मग ते तू पंख घेऊन मोठी भरारी येऊ शकतेस. देऊ का? का बरं द्यायचे तिला पंख? कारण तुझ्या डान्सच्या जादूने बदलून टाकली दुनिया. चल फिरवूया छडी जादूची आणि गाजवू आता मंच हा. जिंकून घेऊ जग सारे गेली छू करू दुनियेला. डान्स महाराष्ट्र डान्स जादूगार. डान्स महाराष्ट्र डान्स जादूगार. डान्स महाराष्ट्र डान्स जादूगार. डान्स महाराष्ट्र डान्स जादूगार. हा, काय मस्त स्टान्स घेतलाय आम्ही. हाय, काय नाव आहे तुझं? माझं नाव जिया मोरे. बाप रे. बोलते पण डान्स मधनं. ओ गॉड, कोण आलाय तुझ्या बरोबर? माझे पप्पा. माझे पप्पा. बरं जिया, तू हे तुझी बूट असे का घातलेस सांग बरं? मी बूट यासाठी घातले कारण की मी शूज काढून डान्स करणार. हे कोण हसलं माहितीये का तुला? आपण एका चेटकिणीच्या महालामध्ये होतो आणि तिकडे वरती चेटकिण बसली आहे. ती बघ तुझ्या उजव्या हातात. ती बघ तिकडे वरती 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 बघ. ती अवॉइड करते. काय वाटतंय चेटकिणीला पाहून? भीती वाटते का नाही वाटत आहे? ऍक्च्युली तिच्या मनात काय चाललंय आता माहिती? ती काही करत नाही. तिकडनं हो, तिचं खूप वय झालंय आणि ती तिकडे बसून फक्त आवाज काढते आणि ती काही करत नाही.
चांगली स्लिम ट्रिम दिसतेस माझ्या या काठीसारखी. हा साप बघितलास का? साप हा एवढा बारीक कसा आहे माहितीये का तुला? तू काय करतेस फिटनेस साठी? मी फिटनेस साठी जेवण जास्त करते, अंडे खाते. किती अंडी खाती तू? किती अंडी? मी 7 अंडी? सॉरी 8. अजून काय करतेस फिटनेस साठी? अंडी खातेस, अजून काय खातेस? वडिलांचं डोकं. चला तर मग करले का राडा, करले का धुरडा. जिया, माझी एक शेवटची इच्छा होती की तू एकदा तरी टीव्हीवर दिसावं. माझं हे स्वप्न पूर्ण करशील? तुटता ना तुटतो हा जीव का सांगना, निघताना अडतो पाय का. संपले जरी सारे तरी आस कोणती माझ्या उरी. सरताना सरते वेळ का सांगना, तुटताना तुटतो जीव हा. बाबा, आज मी तुमचं हे स्वप्न पूर्ण केलेलं आहे. बाबा, तुम्ही कुठे आहात? बाबा 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 बाबा. जिया, डान्स तर खूप चांगला केलास, बापरे. पण कोणासाठी हे गाणं होतं? माझ्या बाबांसाठी. पण बाबा तर इथे बसलेत. माझे दुसरे बाबा होते, त्यांचं एक स्वप्न होतं की मी टी व्हीवर दिसावं. मग मी त्यांचं स्वप्न पूर्ण केलं. दिनेशजी, तुम्ही सांगू शकाल कोणाबद्दल बोलतेय ते? माझ्या वडिलांबद्दल बोलते ती. आजोबांबद्दल बोल. हो, आजोबांबद्दल बोलते. आणि तिला बाबा रोज डान्स क्लासला घेऊन पण जायचे. पण अचानक ज्यावेळेस कोविड ते तुला भेटायला येतील बाळा. केव्हा? लवकरच येतील, ठीक आहे? ते येतील, पण तू त्यांचं स्वप्न पूर्ण केलंयस ते बघतात. आणि त्यांनी आता काय सांगितलं माहितीये, मला ऐकू येत आहे.
त्यांनी सांगितलंय की असाच डान्स कर, खूप खूप छान डान्स कर. आणि आता महाराष्ट्र डान्सच्या मंचावर आली आहेस तर त्यांना प्राऊड वाटेल असं पूर्ण सीझनभर डान्स करून दाखव. चालेल. चालेल? हो. तू त्यांना करून दाखवशील? प्रॉमिस करतेस? प्रॉमिस. त्यासाठी तुला एक गोष्ट द्यावी लागणार आहे मला. काय? आमच्याकडे जादूचे पंख आहेत. ते दिले ना की आपण पुढे या कार्यक्रमामध्ये जातो. मी तुला देऊ? कारण बाबांनी मला सांगितलंय तुला द्यायला. हां. जिया, तुझ्या डान्सच्या जादूने बदलून टाकली सगळी दुनिया. आणि मग उरलेल्या जादूगारांनी सुद्धा आपल्या डान्सची कमाल जादू दाखवत परीक्षकांना चकित केलं आणि सिद्ध केलं की आमच्या डान्समध्ये सुद्धा दुनिया बदलायची ताकद आहे. आणि मग टॉप 12 मध्ये आपलं स्थान त्यांनी पक्क केलं. सोनाली गश्मीर, येस सँडी. तुम्ही एवढे परफेक्ट सगळे डान्सर्स निवडताय ना, म्हणजे महाराष्ट्राचं टॅलेंट जे आहे ते तुम्ही परफेक्ट निवडताय. पण माझी काय इच्छा आहे, म्हणजे मी आता माजलगावून एवढा स्ट्रगल करून मी आलेलो आहे, तर माझी सुद्धा इच्छा पूर्ण व्हावी असं मला वाटतंय की मला डान्समधलं खूप जरी कळत नसलं तरी कुणाचा डान्स ठसकेबाज झालाय, कुणी ठुमका चांगला लगावलाय, एवढं मला कळतं. डान्स इथपर्यंत पोहोचला ते आपल्याला कळतं. तर माझी अशी इच्छा आहे की माझ्या चॉईसचा, म्हणजे मला जिचा डान्स आवडलाय तो एक कंटेस्टंट इथं असावा. घेऊन येऊ का मी? तुमची परवानगी असेल तर लगेच. म्हणजे तुम्ही घेऊन या, मग आपण बघू काय करायचं. चला आलोच. म्युझिक लावा रे. अच्छा, आमच्या वेण्या आल्यात. कसं आहे, म्हणजे तिला बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की हा हात जो आहे तो असा बझरवर असा ठेवला पाहिजे आणि तिला पंख दिले पाहिजेत, पण ते मी देणार. तेवढा हक्क मला द्याकडे. ओके. तर माझा हात शिवशिवतोय, माझा हात शिवशिवतोय. काय करायचं अप्सरे? तुझ्या डान्सच्या जादूने बदलून टाकली दुनिया. चल फिरवूया छडी जादूची आणि गाजवू आता मंच हा. जिंकून घेऊ जग सारे, गेली चूकर दुनियेला. डान्स महाराष्ट्र, डान्स जादूगार. डान्स महाराष्ट्र, डान्स जादूगार. डान्स महाराष्ट्र, डान्स जादूगार. डान्स महाराष्ट्र, डान्स जादूगार. बघितलं का मंडळी, आज या अद्भुत जादूच्या महालामध्ये चेटकिनीला पुन्हा सौंदर्य आणि डान्सची जादू परत मिळवून द्यायला 30 डान्सचे जादूगार चेटकिनीने निवडले होते. आज आणि काल 2 दिवस सगळ्या जादूगारांनी अक्षरशः धिंगाणा घातला आणि त्यानंतर निवडले गेले 12 आणि 1 आमचा कच्चा लिंबू. असे अद्भुत डान्सचे अफलातून लिटल मास्टर्स. आता सुरू होणार या जादू नगरीत भव्य दिव्य डान्सची जादू. प्रत्येक भागात काहीतरी भव्य, काहीतरी अद्भुत. आणि त्यासाठी भेटूया डान्स महाराष्ट्र डान्स लिटल मास्टर्स